शेतकरी मित्रांनो नमस्कार. कापूस पिकामध्ये सध्या पांढरी माशी, तुडतुडे, मावा आणि थ्रिप्सचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. कारण पावसाने मारलेली दडी यामुळे कोरडे वातावरण असल्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतच आहे आणि कापूस पिकाची पाने खरचटल्यासारखी तसेच खालच्या बाजूने काळे तपकिरी डाग तसेच पाने वरच्या दिशेने वाकलेली वाटीसारखी दिसत आहेत. म्हणजेच रसशोषक किडींचा हल्ला आपल्या पिकावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचे वेळीच नियंत्रण जर नाही झाले तर आपल्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असे समजा. हेच नुकसान टाळण्यासाठी आज आपण पाहणार आहोत 5 अशा महत्त्वाच्या कीटकनाशकांविषयी की जे रसशोषक किडींच्या नियंत्रणावर प्रभावी कार्य करतात. म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. यामध्ये या कीटनाशकांची नावे तसेच ते कोणत्या किडींवर कार्य करतात तसेच फवारणीसाठी योग्य प्रमाण किती घ्यावे याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक तसेच शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, ही कीटकनाशके कोणती ते पाहू. यामध्ये सिजेंटा कंपनीचे पेगासस तसेच UPLचे उलाला तसेच BASF या कंपनीचे सेफिना तसेच एक्सपोनस आणि धानुका कंपनीचे डिसाइड या नामवंत कंपनींच्या औषधांविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकच औषध प्रत्येक किडींवर वापरण्याऐवजी किडींची ओळख करून योग्य औषधांची निवड कशी करायची ते देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रसशोषक किडी पानांमधील रस शोषतात, त्यामुळे पानांवर पिवळेपणा, पाने वाकणे तसेच वाढ खुंटणे अशा समस्या दिसून येतात. याचा थेट परिणाम आपल्या पिकाच्या उत्पन्नावर होत असतो. म्हणून किडींची संख्या वाढल्यानंतर अंधाधुंद फवारणी करण्यापेक्षा किडींची ओळख, योग्य कीटकनाशक व त्याचा योग्य डोस आणि योग्य फवारणीचा कव्हरेज ही पद्धत वापरणे महत्त्वाचे असते. कारण औषध आपण कितीही महागाचे घेतले परंतु त्याचा जर डोस तसेच योग्य कव्हरेज न घेतल्यास आपल्याला त्या औषधांचा रिझल्ट हा मिळत नसतो. तर मित्रांनो, यामधील पहिले कीटकनाशक म्हणजे पेगासस. यामध्ये डायफेन्थुरॉन 50% WP हा घटक आहे. याचा उपयोग पांढरी माशी तसेच मावा आणि तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी केला जातो. पेगासस आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे औषध कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलेमिनार ॲक्शन या 2 पद्धतींनी कार्य करते. यामुळे पानांच्या खालच्या बाजूला असलेल्या किडींवर देखील प्रभावी नियंत्रण मिळते. याचा योग्य डोस 240 ग्रॅम प्रति एकर तसेच 200 लिटर ते 150 लिटर इतके पाण्यासाठी घ्यावे. तसेच याचे 15 लिटर पंपासाठी 18 ते 20 ग्रॅम इतके प्रमाण घ्यावे. आता यानंतर दुसरे महत्त्वाचे औषध म्हणजे UPLचे उलाला. यामध्ये फ्लोनिकामिड 50% WG हा घटक असतो. याचा उपयोग प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी केला जातो. हे कीटकनाशक फीडिंग कमी करण्याच्या पद्धतीने कार्य करते. यामुळे किडी भुकेने मरतात. कापूस पिकासाठी याचा योग्य डोस 200 लिटर पाण्यासाठी 60 ग्रॅम एकरी इतके प्रमाण घ्यावे व 15 लिटर पंपासाठी याचे 5 ग्रॅम इतके प्रमाण घ्यावे. आता यानंतर तिसरे कीटकनाशक म्हणजे धानुका कंपनीचे डिसाइड. यामध्ये इटोफेनफ्रॉक्स 6% आणि डायफेन्थुरॉन 25% WG हा घटक असतो. हे कीटकनाशक प्रामुख्याने माइट्स तसेच थ्रिप्स आणि पांढरी माशी या किडींवर प्रभावी कार्य करते. हे कीटकनाशक कॉन्टॅक्ट आणि स्टमक ॲक्शन तसेच ट्रान्सलेमिनार ॲक्शन असे 3 प्रकारे किडींवर हल्ला करते. यामुळे कीटकनाशकाचा रिझल्ट छान मिळतो. या कीटकनाशकाचे एकरी 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी. तसेच 15 लिटर पंपासाठी 35 ते 40 ग्रॅम
इतके प्रमाण घेऊन फवारणी करावी। यानंतर पुढील कीटकनाशक म्हणजे BASF या कंपनीचे सेफिना। यामध्ये सक्रिय घटक आहे ॲफिडोप्रोफेन 50 GL DC या फॉर्म्युलेशनमध्ये असते। हे कीटकनाशक तुडतुडे तसेच पांढरी माशी या किडींवर योग्य नियंत्रण मिळवते। याचा योग्य डोस 400 ml प्रति एकर 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यावे। तसेच 15 लिटर पंपासाठी 300 ml इतके प्रमाण घ्यावे। यानंतर पाचवे आणि शेवटचे कीटकनाशक म्हणजे एक्सपोनस। यामध्ये ब्रोफ्लानिलीड 300 GL SC फॉर्म्युलेशनमध्ये हा घटक असतो। हे कीटकनाशक थ्रिप्स आणि लीफ मायनर तसेच काही चावणाऱ्या किडींवर म्हणजेच अन्न चावून खाणाऱ्या किडींवर कार्य करते। याचे प्रति एकर 35 मिली इतके प्रमाण घ्यावे। 200 लिटर पाण्यासाठी 35 मिली इतके प्रमाण घ्यावे व 15 लिटर पाण्यासाठी 3 मिली इतके प्रमाण घेऊन फवारणी करावी। कापसातील सर्व रस शोषक किडींवर याचा वापर करू नये। म्हणून मित्रांनो, कापूस पिकावर सध्या कोणत्या किडीचा जास्त अटॅक आहे हे बघूनच औषधांचे योग्य कॉम्बिनेशन करून फवारणी करावी। तसेच कीटकनाशकाचे प्रमाण लेबलनुसार चेक करूनच घ्यावे व फवारणीचा कव्हरेज जेवढा चांगला तेवढे परिणाम चांगले मिळतात। मित्रांनो, तुमच्या कापूस पिकात सध्या पांढरी माशी, तुडतुडे, मावा किंवा थ्रिप्स यापैकी कोणत्या किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।